की फिर्यादी बापूसाहेब रामदास गागरे हे त्यांच्या घरातून ड्रायव्हरला घेण्याकामी वाकडी येथे जात असताना एका पांढऱ्या रंगाची चारचाकी वाहनाने पाठलाग करून निळवंडे कॅनलच्या जवळ फिर्यादीस हत्याराचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन बळजबरीनं गाडीमध्ये बसवून घेऊन जाऊन एका निर्जळ स्थळी असलेल्या गोडाऊनमध्ये घेऊन जाऊन फिर्यादीस मारहाण करून 10 लाखांची खंडणी मागितली। तेव्हा मी त्यांनी पैसे देतो असं सांगितले असता त्यांनी फिर्यादीच्या डोळ्याला पट्टी बांधून आरोपीकडील चारचाकी वाहनात बसवून फिर्यादीस शनी शिंगणापूर फाट्याजवळ सोडून दिले आणि त्यानंतर आरोपितांनी फिर्यादीस फोन करून खंडणीचे पैसे कधी देणार आहे, जर तू पैसे दिले नाही तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला ठार मारून टाकू अशी धमकी दिली। याबाबत राहुरी पोलीस स्टेशन येथे अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्हा घडल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलीस अंमलदार फुरकान शेख, रिचर्ड गायकवाड, रमेश राजा अत्तार, प्रशांत राठोड, विशाल तनपुरे, महिला पोलीस अंमलदार सोनाली भागवत, चालक अरुण मोरे यांचे पथक तयार करून सदर पथकास गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून रवाना केले। दिनांक 17 नोव्हेंबरला वरील पथक तांत्रिक विश्लेषण आणि व्यावसायिक कौशल्याच्या आधारे माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा संशयित इसम ओम अशोक ठोंबरे आणि अजय शंकर हुलावळे यांनी त्यांच्या साथीदारांसह केला असून ते कोथरूड पुणे येथे आहेत। पथकाने तात्काळ कोथरूड पुणे येथे जाऊन आरोपितांचे शोध घेतला असता ते मिळून आल्यानं त्यांचे नाव आणि गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव ओम अशोक ठोंबरे, अजय शंकर हुलावळे, सोन्या उर्फ आदित्य रावसाहेब गागरे, साई परमेश्वर ढवळे, रामेश्वर उर्फ राया, रोहित रुईकर यांच्यासह अपहरण करून खंडणी मागणी केल्याची कबुली दिली। आरोपींच्या सांगण्यावरून 1,19,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तसेच आरोपींना पुढील तपास कामी राहुरी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे। सदरची कारवाई पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशन करत आहे।